5 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड्स या ॲप्लिकेशनचे आहेत. त्यांचा मी तुम्हाला पूर्ण डेमो दाखवणार आहे. कसं यूज करायचं, याचा तुम्हाला कसा फायदा होईल. दॅट्स नाईस. व्हॉट्स हर नेम? Her name is Cindy. इज शी न्यू टू युअर स्कूल? Yeah, she's a new student. She moved here. जर झालं तर हे ॲप्लिकेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीस पे करायची गरज नाही. हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी शीतल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं ॲप्लिकेशन दाखवणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन करायला शिकणार आहात. तर मित्रांनो, खूप साऱ्या जणांच्या मला कमेंट आल्या होत्या की मॅडम तुम्ही जोशकिल ॲप्लिकेशन, अंग्रेज ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन आम्हाला यूज करायला तर सांगताय, पण ॲज अ बिगिनर सुरुवातीपासून आम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, कॉलवरती कसं बोलायचं, कारण कम्युनिकेट कसं करायचं इंग्लिशमध्ये, कॉन्व्हर्सेशन कसं करायचं ते आम्हाला माहीत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून इंग्लिश कॉन्व्हर्सेशन करायला हेल्प होईल. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन मी माझ्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स अगदी सर्वांना रिकमेंड करत असते आणि त्या सर्वांना या ॲप्लिकेशनचा खूपच बेनिफिट झालेला आहे. ते अजून सुद्धा हे ॲप्लिकेशन यूज करत आहेत. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. 5 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड्स या ॲप्लिकेशनचे आहेत आणि या ॲप्लिकेशनला खूपच चांगल्या रेटिंग सुद्धा आहेत, खूपच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. म्हणूनच मी ॲप्लिकेशन तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या ॲप्लिकेशनचा मी तुम्हाला पूर्ण डेमो दाखवणार आहे. कसं यूज करायचं, याचा तुम्हाला कसा फायदा होईल ते पूर्ण टोटली मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, या ॲप्लिकेशनच्या फीचर्स बद्दल जर बोलायचं झालं तर हे ॲप्लिकेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीस पे करायची गरज नाही. तसेच तुमचा नंबर टाकून किंवा तुमचा ईमेल ID करून रजिस्टर करायची सुद्धा गरज नाहीये. अगदी इझी टू यूज आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही फक्त डाउनलोड करा आणि एन्जॉय करायचं, असं हे ॲप्लिकेशन आहे. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन अगदी स्टुडंट्स, पॅरेंट्स कोणीही यूज करू शकतं. एवढं हे ॲप्लिकेशन सोपं आहे यूज करायला. तर या ॲप्लिकेशनमध्ये डेली यूज कॉन्व्हर्सेशन्स दिलेले असतात, ज्याच्या मदतीने आपल्याला आपण जेव्हा जोशकिल्सवरती किंवा कुणाशी इंग्लिशमध्ये बोलतो त्याच्या या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही जेव्हा जे हेजिटेशन फील करता इंग्लिशमध्ये बोलायच्या वेळेस, कुणाशी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत असता तेव्हा तुम्हाला जेव्हा जो हेजिटेशन किंवा शायनेस तुम्ही फील करता ते ॲप्लिकेशनच्या मदतीने दूर होईल. हे ॲप्लिकेशन जर तुम्ही अगदी कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी ठेवली आणि 2 महिने कंटिन्यू यूज केलं तर तुम्हाला तुमच्यात फरक दिसेल, तुम्हाला तुमच्या स्वतःला फरक जाणवेल. तर आपलं जे हे हेजिटेशन, शायनेस हे केव्हा दूर होईल, जेव्हा आपण ॲक्च्युली इंग्लिशमध्ये कुणाशी तरी बोलू, तेव्हाच हे आपलं हेजिटेशन आहे ते आपण ब्रेक करू शकू. तर मित्रांनो, बोलणे हा एकच मार्ग आहे इंग्लिश शिकण्यासाठी, याशिवाय पर्याय नाही. जेवढं जास्त तुम्ही बोलायची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही लवकर शिकाल. जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी विदाऊट सराव केल्याशिवाय येणारच नाही. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी विदाऊट सराव तुम्हाला येईल. कोणतीही नवीन गोष्ट तुम्ही शिका त्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. तसंच इंग्लिश भाषेचं सुद्धा आहे. आधी मी जे जोशकिल्स, अंग्रेज या ॲप्लिकेशनवरती व्हिडिओज बनवलेले आहेत तिथं तर तुम्हाला प्रॅक्टिस करायचीच आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर्स, तुमचे फ्रेंड्स त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही रोजच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये प्रॅक्टिस करू शकता छोट्या छोट्या वाक्यांसोबत. तर मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज. इंग्लिश हे फक्त एक मीडियम आहे, सिम्पल मीडियम आहे कम्युनिकेशनसाठी. तर त्यात काही घाबरायचं कारण नाही. सुरुवातीला कुठलीही नवीन गोष्ट शिकत असताना प्रत्येकाला अनकम्फर्टेबल फील होतं. इट्स ओके. तर त्यात घाबरून जायचं कारण नाही. फक्त तुम्हाला न घाबरता, न मागे वळता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि ते प्रॅक्टिस कशा प्रकारे करायची हे तर मी तुम्हाला सांगतेच आहे. पूर्णपणे गाईड मी तुम्हाला करणारच आहे. तर या ॲप्लिकेशन बद्दल जर बोलायचं झालं तर या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला रेडी कॉन्व्हर्सेशन दिलेले आहेत. या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कुणाशी कॉलवरती बोलायचं नाहीये, कुणाला कॉल करायचा नाहीये, तरीही तुम्ही कुणाला न कॉल करता या ॲप्लिकेशनमध्ये प्रॅक्टिस करू शकता. तर या ॲप्लिकेशनच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये 2 कॅरेक्टर्स असतात, त्याच्यामधून तुम्हाला एक चूज करायचं आहे. तर एक जे कॅरेक्टर आहे ते मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन बोलेल आणि एक तुम्हाला रिस्पॉन्स करायचा आहे, तुम्हाला रिप्लाय करायचा आहे. क्लिअर? त्याच्यानंतर हे
तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर हे तुम्ही रेकॉर्ड करू शकता आणि नंतर ती रेकॉर्डिंग तुम्ही स्वतः ऐकू शकता. याच्या मदतीने तुमचं प्रोनाऊन्सिएशन सुद्धा इम्प्रूव्ह होईल आणि तुमचं लक्षात येईल की मी कुठे चुकलो, कुठे मी काय बोललो हे सुद्धा तुमचं लक्षात येईल. तर या ॲप्लिकेशनमध्ये लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग एव्हरीथिंग कव्हर होतं आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. तर आहे की नाही हे अमेझिंग ॲप्लिकेशन. तर मला असं वाटतं की ह्या ॲप्लिकेशनचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्यावा, जास्तीत जास्त तुम्हाला बेनिफिट व्हावा म्हणून आजच हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा. तर मी याचा तुम्हाला डेमो दाखवणार आहे कसं यूज करायचं ते. चला तर मग बघूया आता ॲप्लिकेशन कसं यूज करायचं. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला इथे माझी स्क्रीन दिसत असेल. तर हे ॲप्लिकेशन मी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. या ॲप्लिकेशनचं नाव आहे इंग्लिश कॉन्व्हर्सेशन प्रॅक्टिस. तर हे ॲप्लिकेशन तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरवरून पण डाउनलोड करू शकता किंवा मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता ॲज यू विश. तर प्ले स्टोअरमधून जर तुम्ही डाउनलोड करत असणार तर तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे इंग्लिश कॉन्व्हर्सेशन प्रॅक्टिस आणि नंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तर या ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे डेली यूज टॉपिक दिलेले असतात. जसं की तुम्ही इथे बघू शकतात टिप्स अँड व्हॅकेशन, इटिंग रिलेटेड टॉपिक्स, फॅमिली अँड फ्रेंड्स असे वेगवेगळे पद्धतीचे टॉपिक्स आहेत. त्याच्यामधून तुम्हाला जो टॉपिक आवडत असेल तो तुम्ही चूज करू शकता. जसं की मी आता इथं चूज केलेलं आहे फॅमिली अँड फ्रेंड्स. तर याच्यामध्ये आहे न्यू फ्रेंड ॲट स्कूल, मीटिंग समवन ॲट द अपार्टमेंट असे वेगवेगळे टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठलंही एक कॉन्व्हर्सेशन चूज करू शकता. आता मी हे चूज करते न्यू फ्रेंड ॲट स्कूल. हाय दोस्तों, ऍड्स क्या अच्छी इंग्लिश बोलना आपका सपना है? ऍड तुम्ही स्किप करू शकता. तर याच्यामध्ये एक कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे मॉम अँड एका मुलीचं आणि एका आईचं. ते तुम्ही पहिले आधी ऐकायचं आहे, तुम्हाला आधी लिसन करायचं आहे Mom, it was fun. I made a new friend. अशा पद्धतीने. That's nice. What's her name? Her name is Cindy. Is she new to your school? Yeah, she's a new student. She moved here from Seattle, Washington. You have an aunt who lives in तर अशा Seattle. पद्धतीने तुम्ही पूर्ण कॉन्व्हर्सेशन आधी ऐकू शकता. त्याच्यानंतर इथे क्विज असतं की म्हणजे जे तुम्ही कॉन्व्हर्सेशन ऐकलं त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं की नाही ते जस्ट ते चेक करत असतात. तर या ॲप्लिकेशनचा सेकंड पार्ट आहे क्विज. तर आता तुम्ही जसं हे लिसन केलं कॉन्व्हर्सेशन तर याच्या अकॉर्डिंगच ते तुम्हाला क्वेश्चन विचारत असतात, त्याच्याप्रमाणे तुम्हाला हे आन्सर करायचे आहेत. तर या ॲप्लिकेशनचा थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे प्रॅक्टिस. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 कॅरेक्टर्स दिलेले आहेत, त्याच्यामधून तुम्ही कुठलंही एक कॅरेक्टर सिलेक्ट करू शकता. तर याच्यामध्ये मी मॉमचा कॅरेक्टर सिलेक्ट केलेला आहे. तर बघूया कसं वर्क करतं ते. जॅन, हाऊ वॉज स्कूल डे? Mom, it was fun. I made a new friend. दॅट्स नाईस. व्हॉट्स हर नेम? Her name is Cindy. इज शी न्यू टू युअर स्कूल? Yeah, she's a new student. She moved here from Seattle, Washington. तर बघू शकता याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. एक वाक्य तुम्हाला बोलायचं आहे, नेक्स्ट वाक्य ॲप्लिकेशनचं कॅरेक्टर बोलेल. तर या ॲप्लिकेशनचा चौथा पार्ट आहे रेकॉर्डिंग. तुमचं जे बोलणं आहे ते तुम्ही रेकॉर्ड करू शकता आणि नंतर ते तुम्ही ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपलं प्रोनाऊन्सिएशन, आपली मिस्टेक कुठं झाली ते. तर याच्यामध्ये मी कॅरेक्टर सिलेक्ट केलेलं आहे ऑलरेडी. तर आता इथं स्टार्ट रेकॉर्डिंगचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जॅन, हाऊ वॉज Mom, स्कूल it डे? was fun. I made a new friend. दॅट्स नाईस. व्हॉट्स हर नेम? Her name is Cindy. इज शी न्यू टू युअर स्कूल? Yeah, she's a new student. She moved here from Seattle, Washington. आता मी हे स्टॉप करून सेव्ह केलं. तुम्ही आता हे जॅन, हाऊ वॉज Mom, स्कूल it डे? was fun. I made a new friend. दॅट्स नाईस. व्हॉट्स हर नेम? Her name is Cindy. इज शी न्यू टू युअर स्कूल? Yeah, she's a new तर मित्रांनो, हा झाला पूर्ण ॲप्लिकेशनचा डेमो. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने जेव्हा तुम्हाला फ्री टाइम भेटेल, जेव्हा तुम्ही एकटे असाल, तेव्हा तुम्हाला या ॲप्लिकेशनवरती प्रॅक्टिस करायची आहे. तर या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्हाला तुमचं जे हेजिटेशन आहे, शायनेस आहे ते ब्रेक करायला मदत होईल. तर याच ॲप्लिकेशनचा तुम्ही एखादा टॉपिक चूज करू शकता आणि तोच टॉपिक जो स्किलवरती तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता.
तर जो स्किलमध्ये सुद्धा फीचर्स आहेत. तुम्हाला जर जेन्युइन पार्टनर चूज करायचा असेल तर तुम्ही त्यांना बेस्ट फ्रेंडमध्ये ॲड करू शकता आणि त्याच तुमच्या बेस्ट फ्रेंड जो तुमचा पार्टनर राहील जेन्युइन पार्टनर त्याच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगून द्यायचं की आपण उद्या या टॉपिकवरती डिस्कशन करू. तर तोच टॉपिक तुम्हाला दोघांना त्याच्यावर एकटे असताना प्रॅक्टिस करायची किंवा तुम्ही मिरर समोर उभे राहून प्रॅक्टिस करू शकता. या ॲप्लिकेशनमध्ये प्रॅक्टिस करू शकता आणि नंतर ते तुम्ही कॉलवरती जो स्किल ॲप्लिकेशनमध्ये जे कॉलचं सिस्टम आहे त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता एकमेकांशी बोलण्याने. तर याच्याने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स लेवल आहे त्याच्यामध्ये वाढ होईल, तुमचं जे हेजिटेशन आहे ते दूर होईल. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला माझी आयडिया आवडली असेल. जर तुम्हाला माझी आयडिया आवडली तर आजच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमचं इंग्लिश स्पीकिंग जर्नी एन्जॉय करा. तसेच अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या ॲप्लिकेशनची प्रत्येकाला मदत होईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण इंग्लिश बोलायला शिकेल. थँक्यू सो मच.